एक प्रश्न विचारू? आलाप, माझ्या बर्थडे पासून आत्तापर्यंतचं माझं विचित्र वागणं, अचानक माझ्या वागण्यात झालेला बदल, याबद्दलचेच प्रश्न विचारायचे आहेत ना तुला? पण त्याआधी मला तुला काहीतरी सांगायचंय. मला फक्त एकच प्रश्न विचारायचा. सुई, तुला खूप काही सांगायचंय, मला तुझ्याशी खूप बोलायचंय. आपल्याला एकमेकांना वेळ द्यायचाय, पण तो वेळच देता येत नाहीये. आलाप, माझं एकदा ऐकून घे ना. नाही सुई, मला काहीच ऐकायचं नाही, आणि तू पण काही बोलू नको. आपण आत्ताच्या आत्ता या घराच्या बाहेर जातो. आलाप रे, आलाप, माझं नाही. ऐकून तर घे ना सुई, तू. तू काहीच बोलू नको पण आता. मला ऐक आलाप, माझं. मला बोलू तर दे एकदा प्लीज. चल. पण कुठे? कुठे काय कसं मला नाही माहित. मला फक्त एवढंच माहितीये की आपल्याला एकमेकांना वेळ द्यायचा आहे, आणि त्यासाठी आपल्याला बाहेर जावं लागेल. चल. तू एकटा चाललास, होणारी जुई काकू माझ्यासोबत येते. चल. अगं स्वरा, जुई, स्वरा, जु- स्वरा, माय क्यूट लिटिल प्रिन्सेस, कुठे घेऊन जातेस मला? आतमध्ये मला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी सांगायचंय. तुला पण? स्वीट स्वरा, हे बघ, तुला जे सांगायचंय ते इथेच सांग ना. नो, मला सगळ्यांसमोर सांगायचंय. होणारी जुई काकू तुला आवडेल ना मी सांगितलेलं? हो, नक्कीच. मग चल. जुई, पण जुई ऐक ना. अगं स्वरा, अगं एकच मिनिट हा. आजी आजी आजी, होणारी जुई काकू आली आहे. ओम शांती शांती शांती. ऐक माझं, या नाट्याला नकार दे. आजी, मला सगळ्यांना काहीतरी दाखवायचंय. अगं हो, आधी जुई काकूला बसू तर दे. ओके. जुई काकू तू बस, मी आले. काय ग जुई, कशी आहेस? बरं वाटतंय ना आता तुला? मला? अगं काल अनइझी वाटत होतं ना तुला? हो, म्हणजे आता बरं वाटतंय मला. काकू ऍक्च्युली फ्रीज साफ करून लगेच उन्हात गेले ना, म्हणून कदाचित थोडं अनइझी वाटत होतं. हो ग बाई, अगदी स्वच्छ टापटीप केलायस हो फ्रीज. काय रे, काय चाललंय? काही नाही, तिचा नाश्ता झालाय का विचारत होतो तिला. हो, ते कळतंय मला. काकू, मला काहीतरी सांगायचंय. ते सांगशील ग, पण त्याआधी माझं ऐक. तू या घरात आलीस ना की खूप बरं वाटतं. तू अगदी या घरातलीच एक आहेस असं वाटतं. तू आलीस ना की सगळ्या गोष्टी कशा पटकन सुटतात. हो, आणि माझी गाणी सुद्धा आले, तुझं सतत नाव घेणारे आले. हो. मग जुई, अगं तू काल मला शब्द सुचवलास, त्याच्यावरनं काल संध्याकाळी 2 गरमागरम गाणी झाली, आणि त्यात भर म्हणजे आज सकाळी आणखीन 2 गाणी केली आहेत मी. चल तुला ऐकवतो. चल 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 चल. झालं यांचं सुरू. हो, पण हे सुरू होण्यासाठी या प्रसिद्ध आणि दर्जेदार संगीतकाराला तुझ्या हातचा 1 कप गरम गरम चहा हवा आहे. नक्कीच मिळेल. बस, मी तुला छान गाणं ऐकवतो. अगं स्वरा बेटा थांब, मी फोनवर बोलतोय ना. ह्याचा का तार सप्तक लागलाय? अगं स्वरा बेटा थांब ना, मी फोनवर बोलतोय ना. गंधार! हा. अरे ती काय म्हणते ते ऐकून तर घे. अहो बाबा थांबा ना, मी फोनवर बोलतोय हो. एवढं काय महत्वाचं बोलतोयस तू फोनवर? अहो बाबा, माझं काम असतं तर एक वेळी मी बाजूला ठेवलं असतं, पण कोणीतरी आपल्याकडे मदत मागतंय तर त्याची मदत नको का करायला? कसली मदत करतोयस तू, आणि कोणाला? हो, माझ्या मित्राला. तो एक बिझनेस ऍडवायझरी ओपन करतो ना, तर त्याला एक चांगलं नाव सुचवायचंय. जुई. काय? हो, जुईला विचार, ती तुला एखादं उत्तम नाव सुचवेल. ती एक्सपर्ट आहे या बाबतीत. हॅलो 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 जुई, बिझनेस ऍडवायझरीला चांगलं नाव काय असावं?
आहे तुझ्याकडे काही सोल्युशन? सोल्युशन? हा तेच विचारतोय. अहो हेच तर नाव आहे. करेक्ट. मी बोललो होतो की नाही, अरे उत्तर आपल्या आसपासच असतात पण आपल्याला ते शोधता येत नाहीत. पण जुई मात्र करेक्ट शोधायला मदत करते. अगदी बरोबर बोललात. सेंड. मित्राला मेसेज सेंड. पप्पा माझं ऐक ना. तुझं मी ऐकतो नंतर ग. हो दादा तिचं एकदा ऐकून तर घ्या. बोल बाळ, काय बोलायचंय? मला सगळ्यांना काहीतरी दाखवायचंय. अगं दाखव की मग. अच्छा बॅगेत आहे, तरीच ती बॅग घेऊन माझ्या मागे 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 येत होतीस काय? हे बघा मला शाळेच्या ड्रॉइंग कॉम्पिटिशन मध्ये प्राइज मिळालं. ये. अरे वा. वाव वाव माय क्यूट लिटिल प्रिन्सेस, कॉंग्रॅच्युलेशन. बरं मला सांग, कुठलं ड्रॉइंग काढलंस तू? मी एक स्नेक काढला. शाबास स्वरा गंधार माधव देसाई. शाणी ग माझी ती नात. मेसेज आला. सोल्युशन करेक्ट नाव आहे. ज्योतिषांचा मेसेज. थँक्यू सी, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू होणारी जुई काकू. तुझ्यामुळे पप्पाने माझं ऐकलं आणि म्हणून मला ही गुड न्यूज सगळ्यांना सांगता आली. थँक्यू बाळा. थँक्यू कशासाठी काका? असं असतं बघ बाळा, प्रत्येक घराचे ना एक गाणं असतं आणि त्या घरातली माणसं म्हणजे त्या गाण्याचे सप्तसूर असतात. आमच्या घराचंही एक गाणं होतच, पण घरातले सगळे सूर हे कधी एका तालात किंवा एका लयीत आलेच नाहीत. तुझ्यामुळं आज या घराचं एक परिपूर्ण गाणं तयार झालंय, म्हणून थँक्यू. असंच ह्या घराचं गाणं एका लयीत एका सुरात बांधून ठेव. चलो चलो चलो, इस बात पे एक गाना तो होना ही चाहिए. राजा सजी मिळाली सौख्ये कधी महाली, वा वा. ती सर्व प्राप्त झाली या घरात माझ्या. हा बोलाई. काय झालं? तू सांगितलंस का? हे बघ, तू आलापल्या या नात्यासाठी नकार दे, त्यातच आपल्या सगळ्यांचं भलंय. हो मी सांगते त्याला, तू फोन ठेव. आता काहीही झालं तरी सांगायलाच हवं. किती आनंदात आहेत हे सगळे.
हेलो हेलो हेलो, इस हैप्पी मोमेंट पे सेल्फी तो बनता है. हो म्हणजे काय, झालाच पाहिजे, नक्कीच झाला पाहिजे. सुई जा ना, जा उभी राहा. मी काढते ना माझ्याशिवाय असलेला फॅमिली फोटो. आरसा, फोटो आणि सेल्फी आपल्यासाठी नाहीत, कारण त्यामध्ये इच्छाधारीचं खरं रूप दिसतं. अगं जा जा. अरे आज सगळे एकत्र. हो, फॅमिली फोटोसाठी. अरे माझ्या शिवायचा. वहिनी, हे तर बघा आपल्या स्वराला मिळालेलं प्राइस. मम्मा, मला स्कूल मध्ये ड्रॉइंग कॉम्पिटिशन मध्ये प्राइज मिळालं. ओ वाव, ग्रेट बेटा, कॉंग्रॅच्युलेशन. फॅमिली फोटोसाठी मला कधी कोण बोलवेल माहित नाही, पण मी माझ्या विनर प्रिन्सेस बरोबर सेल्फी नक्की काढणार. से चीज. आता फॅमिली फोटो. नाही नको, माझ्या मोबाईलची मेमरी फुल झालीये आणि फॅमिलीच्या मेमरीमध्ये प्राजक्ता हे नावच नाहीये. काय गंधार? माझे फोटो निघतायत बहुतेक. हॅलो हॅलो प्राजक्ता, तुला कुठलेही सूर तालबद्ध करायचे आलं लक्षात? चल स्वरा बेटा, चल आपण तुझं ड्रॉइंग बघू. हा, छान काढलं होतंस ना, म्हणूनच प्राइज मिळालं. तू या घरात आलीस ना की आपले पण ह्यामुळे वाटतं, कारण या अशा वागण्यामुळे ना घरात आपुलकीचे क्षण जगायलाच मिळत नाहीत ग. पण यापुढे तुम्ही आपुलकीचे क्षण जगाल, त्यासाठी मी प्रयत्न करेन. अगं त्यातले थोडे प्रयत्न आपल्यासाठी कर ना. काय? आपल्यासाठी म्हणजे तिच्यासाठी. अगं तिचा प्री स्कूलचा प्रोजेक्ट आहे ना, तर त्यासाठी तिला बाहेर घेऊन जायचं होतं, तर मगाचपासून इकडेच अडकून बसली. हो का? कसला प्रोजेक्ट? तो आपलं जुई, सांग ना. रिंगा रिंगा रोजेस, गाण्याच्या मेकिंगचं प्रोजेक्ट. अच्छा, हो का? हो जुई, आपलं लेट होतंय ना, जायचं आपल्याला लवकरच. हो जा, पण लवकर ये. आजची संध्याकाळ लक्षात आहे ना तुझ्या? हो हो, येस येस येस. चल जुई, आपल्याला लेट होतंय ना, चल. येते काकू. आलाप, लवकर सोड तिला घरी गार्डन मधून. हो. आलाप, प्रोजेक्ट जुईचं करणार तू आणि नाव उदयला माहिती नाही रे, असं नसतं. जा लवकर जा. चल जुई, बाय. उदय. मावशी, हो, रिंगा रिंगा रोजेसचं प्रोजेक्ट मी तुला समजवते. ये ये मावशी नको ना. ये ये जाऊ, चुकलं ये. ना. मावशी ये. काय रे आला, रिझन सांगायला जातोस आणि खोटं बोलताना अडखळतोस. हा, अगं तोच प्रॉब्लेम होतोय ना, जे सांगायचंय ते सांगताच येत नाही. माझं पण तेच होतंय.
म्हणजे म्हणजे आईचा फोन आहे. 1 मिनिट. जुई फक्त 1 मिनिट हा. बघ आता तुझ्यात आणि माझ्यात मला दुसरं कोणी नकोय. घे. एक्सक्यूज मी. हॅलो. काय झालं? कोणाचं? जुई, उगाच विषय लांबवू नकोस. तू सांगितलंस का? आई अगं एकच गोष्ट तू मला किती वेळा विचारतीयस. तू आलापला सांगून टाक ना, मग नाही विचारणार. आई हे बघ मी नाही सांगू शकत आहे. आणि तू तिथून उलटावरून शेळ्या हाकल्यासारखं करू नकोस प्लीज. आई अगं इथे मी खूप वेगळ्या परिस्थिती म्हणण्यापेक्षा नाही, मी या घरातल्या माणसांच्या भावनांमध्ये अडकली आहे. मी जे बोलतेय ते केलं नाहीस ना तर अशीच गुरफटत जाशील. आई प्लीज थोडा वेळ देशील प्लीज. हे बघ आई मी आता नाही सांगू शकत आहे. आत्ता नाही आणि कधीही नाही. जुई हे बघ, मी ना तुला चांगली ओळखते. ही सगळी कारण आहेत. पण एक लक्षात ठेव, तू जर काही केलं नाहीस तर मात्र मला पाऊल उचलावं लागेल. समजलं? आई आई जुई हा हो अगं लक्ष कुठे तुझं? चल लवकर. आला बरे. ऐक ना. हे बघा आता असं बोलू नकोस की आईने घरी बोलवलं. चल बस चल लवकर पटकन. चल 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 चल. हम्म. मी नाही येणार. वाटलंच होतं. नाही मला वाटलंच होतं तू आता काही ना काहीतरी रिझन देणार. जुई जुई मला तुझ्यासोबत वेळ घालवायचा. म्हणूनच सांगते मी आपण टॅक्सीने जाऊया. हा टॅक्सी. अगं टॅक्सी. जुई ऐक ना थांब ना. अगं मी काय म्हणतोय जुई अगं बस. क्या साहब बैंड स्टैंड चलो क्या? मॅजिक गार्डन सर. जैसे आपकी मर्जी. जी प्रॉब्लेम आहे ना की तुझं काही कळतच नाही मला. कळलं तर प्रॉब्लेम होईल. काय? म्हणजे आला परे तुला कळलं तर मी तुला सरप्राईज कसं देणार ना. कसलं सरप्राईज? हे असं जवळ बसणं. आला बाईकवर कुठे बसता येतं रे असं. अच्छा म्हणून म्हणालीस का आपण टॅक्सीने जाऊया? अगं मला कळलंच नाही. आला त्याला रोमॅन्टिक होणं म्हणतात. कधी कळणार आहे तुला. अगं कोणी समजावून दिलं प्रेमाने तर समजून घ्यायला आवडेल मला. अबे पागल है क्या? अबे गाड़ी देख कर चला ना. साहब 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 सुन रहा हूँ ना. क्या साहब साहब? अरे साहब गाड़ी देखकर चला रहा था, इसके लिए डर गए साहब. डर गए? क्यों? और अगर गाड़ी देखकर चला रहे तो इतना अर्जेंट ब्रेक क्यों मारा? साहब वो आपके बाजू में. अच्छा तुम लोग ना. अबे ध्यान इधर है तेरा. अरे साहब पूरा बात तो सुन लो. चुप गप बस. काही बोलू नको. पुढे बघून गाडी चालवायची की मागे? पुढच्या रस्त्यावर लक्ष असतं की मागच्या कस्टमर. जुई चल. जुई आपल्या नको ही टॅक्सी. चल. साहब वो मैडम मॅडम बद्दल काही बोलू नको.
नाहीतर मीडियावाला आहे मी. इथे तुझ्या गाडीचा नंबर घेईन आणि एक्सपोज करेन मी तुला. जाऊ दे ना आलाप. अरे कशाला प्रकरण वाढवायचं. नाही का जुई? अगं किती जोरात आपडलो मी. जोपर्यंत त्यांच्यावरती ऍक्शन नाही ना घेत तोपर्यंत त्यांच्या डोळे नाही उघडणार. ओ मी उघड्या डोळ्यांनी बघतोय म्हणूनच सांगतोय. साहेब तुम्ही ऐकूनच घेत नाही साहेब. अरे हा ओ दादा तुम्ही हो बोलू तुम्ही जवळ नका येऊ. दादा मी हो तुम्ही जवळ येऊ दादा, नका. माझं ऐका तरी. हो तुम्ही जवळ अहो, नका पण येऊ. मी काय बोलते. हो अहो, तुम्हाला पण तुम्ही दादा- लांबूनच बोला. दादा तुम्ही थांबा ना. हो, पळताय लांबूनच बोला. कशाला. मा- तुला कोणी थांबवलंय? आलाप तू जरा शांत होशील का. हे बघ गार्डन जवळच आलं. आपण चालत जाऊ. हा? अगं पण हा चल चल.